नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मंडळी, पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत पूजा खेडकर प्रकरणात आता कारवाई पहिल्यांदा झालेली आहे. पण ही कारवाई काय आहे जाणून घ्यायचंय आपल्याला सविस्तरपणे. आपल्याला जाणून घ्यायचंय अजित पवार अचानक गुलाबी जॅकेट का घालू लागले. आपल्याला जाणून घ्यायचंय राज्यातली आज पूर परिस्थिती कुठल्या ठिकाणी काय होती आणि आपल्याला राजकीय घडामोडी सुद्धा या पुढच्या अर्ध्या तासात जाणून घ्यायच्यात. पण सुरुवातीला हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. उद्यापासून मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणावर. 288 पाडायचे की नाही उद्या निर्णय घेणार. मनोज जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा. ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पाय खोलात. UPSC कडून गुन्हा दाखल. पद रद्द करण्याच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलीप खेडकरांना अटकपूर्व जामीन. मुलगी अडचणीत आणि पत्नी अटकेत असताना दिलीप खेडकरांना दिलासा. काहींच्या बुद्धीवर गंज चढलाय, मात्र मुख्यमंत्री त्या वाघनखांनी गंज काढण्याचं काम करतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाव न घेता विरोधकांवर सडकून टीका. लंडनहून आलेल्या वाघनखांच्या अनावरणाचा साताऱ्यात दिमाखदार सोहळा. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती. शिवकालीन वाघनख शिवप्रेमींसाठी उद्यापासून खुली. विधानसभा निवडणुकीसाठी आता अजित पवारांकडून गुलाबी खेळी. मतदार आणि कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी जास्तीत जास्त करणार गुलाबी रंगाचा वापर. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सूर बिघडवणाऱ्या ट्रम्पेट आणि पिपाणीवर अखेर बंदी. निवडणूक आयोगानं गोठवली दोन्ही मुक्त चिन्ह. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांना मोठा दिलासा. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीचा हस्तक्षेप नको. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं कोर्टात दिलं उत्तर. क्लोजर रिपोर्टवर ईडीनं नोंदवला हस्तक्षेप. मायक्रोसॉफ्ट मधल्या बिघाडामुळे जगभरातले हजारो विमान उड्डाण रद्द. बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची वेळ. टीव्ही चॅनेल्स आणि स्टॉक एक्सचेंजवरही परिणाम. जगातील सर्वात उंच अशा चिनाब रेल्वे ब्रिजवर 15 ऑगस्टला दिमाखदार धावणार रेल्वे. काश्मीरपर्यंत रेल्वे प्रवास करणं होणार शक्य. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. कर्ली नदीला आलेल्या पुरानं कुडाळ शहरातल्या अनेक मार्ग पाण्याखाली. बुलेटिनची सुरुवात एका अशा बातमीनं ज्या प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी बातमी. स्वातंत्र्याला 76 वर्ष पूर्ण होऊनही काश्मीर खोरं बर्फवृष्टीच्या काळात देशाच्या इतर भागापासून तुटलेलं राहिलं. राष्ट्रीय महामार्गाद्वारे काश्मीर खोऱ्यामध्ये पोहोचता येत होतं. आता रेल्वेनं काश्मीरपर्यंत जाण्यासाठी एक अतिशय आनंदाचा मार्ग समोर येतो. जम्मू काश्मीरच्या रियासी इथे उभारण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच स्टीलच्या कमान पूल चिनाब रेल्वे पुलावरून रेल्वे दिमाखात धावणार आहे. येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्टला हा पूल सुरू होणार आहे. 2003 साली हा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आता तब्बल 2 दशकानंतर चिनाब नदीवरचा हा पूल तयार झालाय. हा पूल पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 29 मीटर उंच आहे. हा पूल चिनाब नदीवर 359 मीटर उंचीवर बांधण्यात आलाय. 40 किलोमीटरची स्फोटकं हा पूल सहन करू शकतात. हा पूल भूकंपापासून पूर्णपणे सुरक्षित आहे. 8 रिश्टर स्केल पर्यंतच्या भूकंपाचे धक्के सहन करण्याची याची क्षमता आहे. पाकिस्तानी सीमेपासून या पुलाचं हवाई अंतर केवळ 65 किलोमीटर आहे. हा पूल खुला झाल्यानंतर काश्मीर खोरं भारताच्या इतर भागांशी
प्रत्येक मोसमात रेल्वे गाड्यांद्वारे जोडलं जाणार आहे। देशातील अनेक शहरांमध्ये मोठमोठे मॉल खुले झाले। तुम्ही सुद्धा मॉलमध्ये जात असाल, शॉपिंग, सिनेमा आणि गेमिंगसाठी मोठी गर्दी होत असते। मात्र कर्नाटकातल्या एका मॉलमध्ये सध्या वेगळीच चर्चा सुरू झाली आहे। कर्नाटकच्या बंगळुरू इथल्या एका मॉलमध्ये धोतर परिधान केलेल्या शेतकऱ्याला प्रवेश नाकारण्यात आला। त्याचं झालं असं, पेशानं शेतकरी असणारे नागराजप्पा कुटुंबासह सिनेमा पाहण्यासाठी मॉलमध्ये पोहोचले। त्यांच्याकडे सिनेमाची ऑनलाईन तिकीटं बुक केलेली होती। मात्र नागराजप्पा यांनी धोतर परिधान केलं, त्यामुळे सुरक्षा रक्षकानं त्यांना मॉलमध्ये प्रवेश द्यायला मज्जाव केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यानंतर या घटनेचे कर्नाटक विधानसभेत पडसाद उमटले। कर्नाटक सरकारनंही हा मॉल 7 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले। तसंच मॉल मालक आणि संबंधित सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकरी नागराजप्पा यांचं समर्थन करणाऱ्या काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी धोतर परिधान करत मॉलमध्ये आंदोलन केलं। यावेळी मॅनेजमेंटला त्यांनी जाब विचारत माफीची मागणी केली। त्यानंतर मॉल व्यवस्थापकानं संबंधित शेतकऱ्याची माफी मागितली। आंदोलकांना रोखण्यासाठी पोलीस विविध आयुधांचा वापर करतात। आंदोलक जमाव नियंत्रित झाल्यास पोलिसांना कधी-कधी लाठीचार्ज सुद्धा करावा लागतो। मात्र झारखंडच्या रांचीमध्ये एक वेगळाच प्रकार समोर आला। पोलिसांना पोलिसांवरच लाठीचार्ज करावा लागला। झारखंडची राजधानी रांचीमध्ये पोलिसांनीच पोलिसांवर लाठीचार्ज केला। सहाय्यक पोलिसांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। वेतनवाढीसह आपल्या प्रमुख 8 मागण्यांसाठी सहाय्यक पोलिसांनी आंदोलन पुकारलं। या आंदोलकांनी थेट मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानासमोर धडक देण्याचा प्रयत्न केला। यावेळी आंदोलक पोलिसांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। मांग है नियमित 60 साल का हम लोग को नौकरी चाहिए और सरकार हम लोग को पूर्ण करे। पुलिस प्रशासन हम लोग पे वार की है, वार की तो हम लोग को बचाव करेंगे। जान है तो बचाव तो करेंगे खुद। आज वो एसी में सोने वाला आदमी, उसका 3 बार वेतन वृद्धि हो गया, लेकिन आज हम लोग 10,000 में इतना खट चुके, इतना मर गए, आधा लाश बन के रह गए। या लाठीचार्ज मध्ये काही आंदोलक पोलीस जखमी झाल्याचं कळतंय। लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी आंदोलक सहाय्यक पोलिसांनी ठिय्या आंदोलन केलं। शुक्रवारी जगावर 2024 मधलं सर्वात मोठं IT संकट कोसळलं। मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली आणि त्यामुळे जगभरातले हवाई वाहतूक, बँक यासह चॅनेल्स या सगळ्यावर मोठा परिणाम झाला। मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं जगभरातील युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला। अनेकांचे कॉम्प्युटर आणि लॅपटॉप अचानक बंद पडले। त्यावर निळ्या रंगाची स्क्रीन दिसू लागली। यावर ब्लू स्क्रीन ऑफ द डेथ एरर असा मेसेज दिसू लागला। मायक्रोसॉफ्टमधील या तांत्रिक बिघाडामुळे भारतासह जगभरातले उड्डाणं मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली। काही उड्डाणं रद्द करावी लागली तर काही उड्डाणांना विलंब झाला। भारतातील इंडिगो, स्पाइसजेट, अकासा, एअर इंडिया एक्सप्रेसची विमानसेवा बाधित झाली। मायक्रोसॉफ्टच्या बिघाडामुळे विमानतळावरील बुकिंग आणि चेक इन सेवांना फटका बसला। अमेरिकेतही विमानसेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली। ब्लू डेथ स्क्रीन नजर आ रही है और इसका सीधा तात्पर्य ये हुआ है कि कंप्यूटर ऑपरेशंस ठप हो गए हैं। कि गलत कॉन्फ़िगरेशन से उनके अपने सॉफ्टवेयर को अपडेट नहीं करने से ये एक बड़ा संकट पूरे दुनिया में आया हुआ है। जगभरातील स्टॉक एक्सचेंज आणि ऑनलाईन सेवा सुद्धा मायक्रोसॉफ्ट मधल्या या बिघाडामुळे ठप्प झाली। मायक्रोसॉफ्टमध्ये सगळ्यात मोठा तांत्रिक बिघाड निर्माण झाला। मायक्रोसॉफ्टच्या अजुरे क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट 365 सेवांमध्ये समस्या आल्या। त्यामुळे जगभरातील अनेक सेवांवरती त्याचा थेट परिणाम झाला। मायक्रोसॉफ्टच्या बिघाडाचा सर्वाधिक फटका जगभरातली विमानसेवा, रुग्णसेवा, स्टॉक एक्सचेंज आणि मीडिया हाऊसला बसला। अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, फ्रान्स, ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक परिणाम जाणवला। अमेरिकेत अनेक उड्डाणं रद्द झाली। सिंगापूर, स्पेन एअरपोर्टवर चेक इन बंद झालं। सर्वाधिक वर्दळीच्या ॲम्स्टरडॅम विमानतळावर सेवा ठप्प झाली। जपानच्या टोकियो, नरिता विमानतळावर त्याचा परिणाम झाला। भारतात इंडिगो, स्पाइसजेट, आकासाची विमानसेवा बाधित झाली। अमेरिकेत 911 नंबरची तातडीची फोन सेवा बंद झाली। ब्रिटन, जर्मनीत रुग्णालय सेवेवर परिणाम झाला। स्काय न्यूज चॅनलचं प्रसारण काही काळ ठप्प होतं। ब्रिटनमध्ये रेल्वे सेवेवर परिणाम झाला। बर्लिन, सिडनीमध्ये संगणकीय सेवेवर मोठा परिणाम झाला। ऑस्ट्रेलियात पेमेंट सेवेवर परिणाम झाला। 74% युजर्स मायक्रोसॉफ्ट स्टोअरमध्ये लॉग इन करण्यास असमर्थ होते। वादग्रस्त ट्रेनी IAS पूजा खेडकर यांचा पाय आणखी खोलात गेलाय।
विविध पातळ्यांवर पूजा खेडकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे। असं असतानाच आता केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSCनं पूजा खेडकर यांच्या विरोधात थेट कारवाईचा बडगा उगारला। पूजा खेडकर यांच्या विरोधात UPSC कडून गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच UPSCनं पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। या संदर्भात UPSCनं प्रसिद्धी पत्रक जारी केलंय। पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द का करू नये, UPSC कडून खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। यापुढे कोणतीही परीक्षा द्यायला बंदी घालण्यात आली आहे। अनेकदा नियम डावलून UPSC परीक्षा दिल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय। ओळखपत्र बदलणं, आई वडिलांचे आणि स्वतःचं नाव बदलून परीक्षा देणं, ईमेल ID, पत्ता, मोबाईल नंबर आणि सही बदलल्याचाही ठपका ठेवण्यात आलाय। पुढील काळात शासकीय नोकरीसाठी कुठलीही परीक्षा देता येणार नाही। खेडकर यांना कायदेशीर कारवाईला आता सामोरं जावं लागणार आहे। पूजा खेडकर यांच्यावर कारवाई होणार का की त्यांना वरपासून खालपर्यंत वेळोवेळी पाठिंबा दिला तिथपर्यंत देखील चौकशी पोहोचणार का, त्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या 9 जागांवरती समाधान मानावं लागलं। लोकसभेच्या निकालावर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत मंथन झालं। यावेळी भाजपच्या काही नेत्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या बद्दल नाराजीचा सूर आळवला। भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्या प्रभारींसमोर महायुतीतल्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीनं लोकसभा निवडणुकीच्या वेळी कुठे मदत केली नाही याचा पाढा वाचला। राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी अपेक्षित मदत केली नाही। राष्ट्रवादीचे काही नेते आणि आमदारांची मवियाला मदत झाल्याचं समोर आलं। राष्ट्रवादीचे काही नेते आणि आमदारांनी मवियाला मदत केल्याचा आरोप करण्यात आला। दिंडोरी, माढा, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, बुलढाणा यातली उदाहरणं देण्यात आली। शिंदेंच्या शिवसेनेचे काही नेते भाजपच्या सोबत नव्हते। जालना आणि पालघरमधील काही घटनांचा उल्लेख करण्यात आला। लोकसभेला शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा देण्याची गरज नव्हती। शिवसेनेला 15 जागा दिल्यानं विधानसभेत अडचण होण्याची शक्यता असल्याचं मत भाजपच्या नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली। लोकसभेत शेवटपर्यंत चाललेल्या जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसल्याचं मत काही भाजप नेत्यांनी व्यक्त केलं। विधानसभेला जागा वाटपाचा घोळ लवकरात लवकर सोडवण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीसाठी आता राज्यातील सर्व पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। काँग्रेसनं या निवडणुकीसाठी कंबर कसायला सुरुवात केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेसची मुंबईत एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली। विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांच्या काही मतांची फाटाफूट झाली, याची गंभीर दखल पक्षाच्या श्रेष्ठींनी घेतली। हमारे पास पूरा जानकारी दे, हम एक्शन कर दिया, भविष्य में आप देखेंगे क्या एक्शन है, क्या एक्शन कर दिया, हम एक्शन कर दिया। मवियातल्या जागा वाटपाची चर्चा लवकरच सुरू होईल असं काँग्रेस नेत्यांनी सांगितलं। उद्या बोलून महाविकास आघाडीची तातडीनं मीटिंग लावता येतं का आणि सगळ्या जागाबद्दलच्या चर्चा वगैरे याबद्दलचं। राहुल गांधींच्या उपस्थितीत मुंबईत 20 ऑगस्टला काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचाराचा नारळ फुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली। मुंबईत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। मुंबईतल्या सर्व आमदार प्रभागाच्या विकास कामांची माहिती घेऊन या बैठकीला पोहोचले। मात्र या बैठकीत निधीवरून खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। याच बैठकीला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे उपस्थित होते। मुंबईत सध्या मुसळधार पावसामुळे काही भागात पडझडीचे प्रकार घडले। ही बाब दिलीप लांडेंनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उचलून धरली। निधीच्या मुद्द्यावरून आमदार दिलीप लांडेंनी संताप व्यक्त केला। आमदार लांडेंनी मुंबई उपनगराचे पालकमंत्री आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यासमोर विकास कामांसाठी आणलेले कागदपत्र फाडत निषेध व्यक्त केला। काजू बदाम द्यायला निधी आहे, मात्र विकास कामं करायला निधी नाही असं म्हणत लांडेंनी बैठकीवर बहिष्कार घातला। सरळ स्पष्टपणे सांगितलं की ह्या प्रशासनामुळे माझे कामं हे अडलेले आहेत, म्हणून त्यांनी निषेध केलेला आहे। सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांनीच निधी वाटपावरून संताप व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जॅकेट सध्या चांगलं चर्चेत आहे। गेल्या काही दिवसापासून अजित पवार अशा प्रकारचं गुलाबी जॅकेट आपल्याला
दिसतंय त्यांच्या अंगावर। तसंच पक्षाचे बॅनर आणि होर्डिंगवर सुद्धा गुलाबी रंगाचा वापर पाहायला मिळतोय। अजित पवारांच्या या गुलाबी जॅकेटवरून राजकारण सुरू आहे। अजित पवारांनी बारामतीत नुकताच जनसन्मान मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। या मेळाव्याच्या निमित्तानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली। तसंच मेळाव्याच्या ठिकाणी होर्डिंग लावण्यात आलं, पण त्या होर्डिंग आणि बॅनरचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला होता। एवढंच काय, त्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवारही गुलाबी जॅकेटमध्ये दिसले। खरं तर अलीकडच्या काळात अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये सातत्यानं पाहायला मिळतायत। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून हा खोचक टोला लगावला। अंगावरच्या गुलाबी रंगापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा महाराष्ट्राच्या भविष्यामधला काळा रंग जो आहे तो हटवण्याकडे आम्हाला जास्त प्राधान्य द्यावंसं वाटतं। आगामी विधानसभा निवडणूक प्रचारात अजित पवारांच्या पक्षाचं बॅनर, होर्डिंग आणि जाहिरातीवर गुलाबी रंग दिसणार आहे। आता गुलाबी रंग विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाला यश मिळवून देणार का, हे निकालानंतर स्पष्ट होईल। लोकसभा निवडणुकीत पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला फटका बसला। शरद पवार यांच्या पक्षानं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवली। मात्र या निवडणुकीमध्ये काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आलं होतं। यामुळे मतदारांना तुतारी आणि पिपाणी यातला फरक न समजल्यानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांना फटका बसला। या चिन्हामुळे साताऱ्यात पवारांच्या पक्षाचे शशिकांत शिंदे यांचा थोडक्यात पराभव झाला। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पिपाणी चिन्ह रद्द करावं अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली। तसंच ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवावा अशी मागणी करण्यात आली होती। या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगानं पवारांच्या पक्षाला दिलासा दिलाय। अखेर निवडणूक आयोगानं ट्रम्पेटचा उल्लेख मराठीत तुतारी ऐवजी ट्रम्पेट असाच ठेवायला मान्यता दिली। ट्रम्पेट आणि अनुक्रमांक 173 वरील तुतारी ही मुक्त चिन्हे गोठवण्यात येत आहेत असं एक पत्रक सुरेश काकाणींच्याकडून काढण्यात आलेलं आहे। 50% दिलासा आहे का आम्ही हे चिन्ह काढूनच टाका अशी मागणी केली। आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आयोगाच्या या निर्णयानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे। लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयामध्ये असलेली शिवकालीन अशी वाघनखं महाराष्ट्रात दाखल झाली। ही वाघनखं साताऱ्यातल्या वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे। या निमित्तानं साताऱ्यात भव्य दिव्य असा सोहळा आयोजित केला होता। ही वाघनखं उद्यापासून आपल्या सगळ्यांना पाहता येणार आहे। लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातील शिवकालीन वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात ठेवण्यात आली आहेत। वाघनखं ठेवण्यात आलेल्या दालनाचं राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। आजचा दिवस तुमच्या अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असल्याचं यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं। या वाघनखांबाबत गैरसमज पसरवू नका असं आवाहन यावेळी करण्यात आलं। काही चांगलं घडत असेल तर त्याला काहीतरी खोडा घालण्याचा प्रयत्न काही जण करत असतात, का त्यांना समाधान मिळतं मला आजपर्यंत कळालेलं नाहीये। काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय। मुख्यमंत्री महोदय, त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल हा मला विश्वास आहे। पराक्रमाचं प्रतीक ठरलंय हा शिवकालीन इतिहास, त्याचा साक्षीदार असलेल्या गोष्टीचं जतन हे आपलं कर्तव्य आहे। उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांना ही वाघनखं पाहता येणार आहेत। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। ब्रेक नंतर लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18।